बंधू, आज आपण गणितातील संख्याज्ञान या घटकावर अभ्यास करणार आहोत। तर संख्याज्ञान मुलांना स्पष्ट होण्यासाठी, संख्येची समज मुलाला स्पष्ट होण्यासाठी आपण मुलांना काही छोट्या छोट्या कृतीमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे, त्याचा सक्रिय सहभाग घेतला पाहिजे। कोणकोणत्या छोट्या कृती तर ते आपण बघूया। सर्वात पहिले वर्गीकरण करणं। कशाचं वर्गीकरण करायचं तर वस्तूंचं। कशाच्या आधारावर करायचं तर रंग, आकार आणि आकारमान यानुसार वर्गीकरण करायचं। आपण अंगणवाडी आणि बालवाडीमध्ये मुलांकडून या कृती करूनच घेतो। त्याचबरोबर येता पहिला मूल नवीन शाळेत आल्यानंतर सुरुवातीला आपण वस्तूंचं वर्गीकरण करूनच घेतो। जसं रंगांच्या आधारे वस्तूंचं वेगवेगळ्या कर, आकारानुसार वेगवेगळ्या कर, आकारमानानुसार वेगवेगळ्या कर। ही छोटी छोटी ॲक्टिव्हिटी केल्याने काय होतं की मुलगा त्या साहित्यामध्ये रमतो आणि त्याच्यातून त्याला तुलना करता येते आणि वर्गीकरण करता येते। त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे क्रमाने लावणे, क्रमबद्धता किंवा क्रमवारी। वर्गामध्ये साधारणतः मुलांच्या मुलींच्या 4 किंवा 5 ओळी असतात। मुलांना सांगायचं तुम्ही ह्या ओळीमध्ये तुम्ही क्रमानुसार उभे राहा। म्हणजे सर्वात आधी कमी उंच मुलगा, त्याच्यानंतर थोडा उंच, त्याच्यानंतर जास्त उंच मुलगा। एकदा तुम्ही हा पॅटर्न तयार करून दिला की दुसऱ्या ओळी आणि तिसऱ्या ओळी, चौथ्या ओळीमध्ये मुलं त्यांचे क्रमाने उभे राहू शकतात। आपल्याला अधिक सांगण्याची गरज पडत नाही, कारण मुलांना ती तुलना आधीच कळलेली असते। दुसरं, आपण त्यांना समजा असे चेंडू दिले, हा एक चेंडू दिलेला आहे, हा एक चेंडू दिला आहे आणि हा एक मोठा चेंडू दिला आहे। मुलांना सांगायचं याला त्याच्या आकारानुसार ठेवा। सुरुवातीला लहान चेंडू ठेवा, मग मुलं हा चेंडू ठेवतात। त्याच्यानंतर दुसरा चेंडू ठेवा, मग मुलं हा चेंडू ठेवतात। त्यानंतर सर्वात मोठा चेंडू ठेवा, मुलं बरोबर हा चेंडू ठेवतात। म्हणजे हा पहिला, हा दुसरा आणि तिसरा। मुलांना सांगायची आवश्यकता पडत नाही, मुलं स्वतः क्रमानं ते बरोबर लावतात। त्यांना आकाराची क्रमबद्धता कळलेली असते, फक्त आपण ती क्रमबद्धता कळून घेण्यासाठी संधी द्यायला लागली। तसंच आखूड काठी, उंच काठी, 3 काठ्या तुम्ही मुलांना दिल्या आणि मुलांना सांगितलं यांना उंचीनुसार क्रमाने लावा। मग सर्वात आधी लहान उंच, कमी उंच कोणती काठी आहे किंवा आखूड कोणती आहे ती ठेवा, मुलं बरोबर ठेवतात। त्यानंतर थोडी उंच कोणती आहे, मुलंही ठेवतात। सर्वात उंच कोणती आहे, मुलंही ठेवतात। त्यापेक्षा उलट क्रमानेही केलेलं अधिक सोयीचं पडतं, मुलांना ते पण समजतं। सर्वात उंच आधी ठेवा, मुलंही ठेवतात। त्यानंतर कमी उंच कोणती आहे आणि त्या सर्वात कमी उंच कोणती, आखूड कोणती, याप्रमाणे मुलं ठेवतात। थोडक्यात आपण मुलांना संधी जर दिली तर मुलं वर्गीकरण करू शकतात। त्याचबरोबर मुलांना आपण जर असं समजा दिलं की इथं 2 वस्तूंचा एक गट दिलेला आहे, 5 वस्तूंचा एक गट दिलेला आहे आणि आणखी एका वस्तूचा गट दिलेला आहे। मुलांना सांगायचं की हा क्रमानुसार लावा। मुलं बरोबर सुरुवातीला तुम्ही मदत करा, मुलं बरोबर करतात। आधी 1 वस्तू ठेवतात, नंतर 2 वस्तूंचा गट ठेवतात, नंतर 5 वस्तूंचा गट ठेवतात। हा क्रम लावतात। उलट क्रमही लावू शकतात। सर्वात जास्त वस्तूंचा गट आधी ठेवा, हा ठेवतात। नंतर त्यापेक्षा थोडा कमी हा ठेवतात, त्यानंतर थोडा कमी, मग हा ठेवतात। याप्रमाणे सुद्धा मुलं करू शकतात। थोडक्यात वर्गीकरण आणि क्रमाने लावणं ह्या कृती जर आपण वर्गात करून घेतल्या तर मुलं त्याचा सक्रिय सहभाग घेतात आणि ते दोन्ही निकष पूर्ण करतात। वर्गीकरण आणि क्रमबद्धता म्हणजे क्रमवारी, या 2 गुणधर्मांवर काम केल्यानंतर आपण पुढे जाऊया की मुलांना संख्येच्या संदर्भात परिचय करून द्यायचा। तर संख्येच्या संदर्भात कशाचा परिचय करून द्यायचा, संख्या मुलांच्या कानावर पडल्या पाहिजे। पण त्या कशा पडल्या पाहिजे तर गाण्याच्या स्वरूपामध्ये, आणि म्हणून मुलांकडून आपण काही गाणे म्हणून घ्यायला पाहिजे ज्याच्यामध्ये संख्येचा समावेश आहे। पण त्यामध्ये 2 प्रकारचे गाणे आहेत। तर पहिलं जे गाणं आहे ते 1 ते 10 पर्यंत किंवा 1 ते 5 पर्यंत जेवढ्या तुम्ही संख्या शिकवणार आहात त्यापर्यंतचा संख्यांचा क्रमाने समावेश असतं गाणं म्हणून घ्यायचं आहे। आपण गाणं म्हणू, 1 2 1 2 आमच्या गाडीत येत आहे कोण, 3 4 3 4 इंजिनाचा धूर फार, 5 6 5 6 एकामागून एक रा, 7 8 7 8 डबे जोडा पाठोपाठ, 9 10 9 10 झुकझुक गाडी चालली पा। याच्यात 1 ते 10 संख्या क्रमाने आहे। आता पुढचं गाणं 1 2 1 2 खाली बसा पटकन, 1 2 1 2 खाली बसा पटकन, 3 4 3 4 उभे राहा चटकन, 5 6 5 6 पुढे वागा झटकन, 7 8 7 8 सरळ व्हा पटकन, 9 10 9 10 सुंदर व्यायाम झाला बा। इथं आपण 2 संख्या एकत्र घेतल्या जेणेकरून सुरुवातीला 1 ते 10 ह्या संख्या कानावर पडतील, त्यानंतर 1 2 1 2 या संख्या क्रमाने त्यांच्या कानावर पडतील आणि त्यांच्यानंतर 1 2 3 4 पाऊस पडतो मुसळधार हे गाणं आहे। याच्यामध्ये 4 संख्या एकत्र क्लब केलेल्या आहेत।
क्रमाने मुलांच्या कानावर संख्या पाडायला पाहिजे, म्हणजे मुलं संख्येशी परिचित होतील, हा हेतू आहे. एकदा संख्या त्याच्या कानावर पडल्या गाण्याच्या रूपानं की त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट करता येते आपल्याला. मुलांना आपल्या गणित पेटीमध्ये बघा छोटे पिवळे क्यूब दिलेले आहेत, एकक घन, त्याची कृती द्यायची. एक घन आपण ठेवून द्यायचं, त्यांना सांगायचं याच्यानंतर आणखी एक घन ठेव आणि त्याचा एक घन वाढव. आता जेवढे घन आहेत तेवढेच घन खाली ठेव किंवा तेवढेच वस्तू खाली ठेव आणि त्याच्यामध्ये एक वस्तू वाढव. आता किती वस्तू दिसतात तेवढ्याच वस्तू खाली ठेव, त्याच्यात एक वस्तू वाढव, परत तेवढ्याच वस्तू खाली ठेव, त्याच्यात एक वस्तू वाढव. असं एक एक वस्तू वाढवत मुलांकडून 10चा पॅटर्न करून घ्यायचा. 10 पर्यंतचा पॅटर्न तयार झाला की मुलांना याच्यामधून संख्या एक एकने वाढेल हा कळत न कळत समज स्पष्ट होत जातो. तो आपल्याला अधिक स्पष्टपणे सांगण्याची गरज नाही. मुलं याच्यामध्ये साहित्य हाताळतात आणि एक एक संख्या पुढं शिकत जातात. मुलांना हे चित्र कशाचं आहे सांगता येईल? हे कशाचं चित्र आहे? हां, मग बदक जास्त आहेत का माकड जास्त आहेत रे? तू सांग बरं, कोण कमी आहे दोघांमध्ये? इकडे आणि इकडे कोण कमी आहे? कोणते कमी आहे? हे कमी आहे. तुम्ही मोजले होते का? न मोजता सांगितलं? अरे वा, छान. आता पुढची एक कृती द्यायची नाही. आपण चित्र कार्ड तयार केलेले पहा, कमी जास्त सांग. मुलांना विचारायचं कशाचे चित्र आहेत रे? बदकाचे. कशाचे चित्र आहेत? माकडाचे. कोण जास्त आहे कोण कमी आहे? मुलं बरोबर या ठिकाणी तुलना करून सांगतात की बदक जास्त आहे. सुरुवातीला यापेक्षा इथं आपण काय केले, 7 बदक दिलेत, 6 माकड दिलेत. यापेक्षा पण जास्त जर फरक ठेवला तर मुलं चटकन होतात. अशी कृती आपण मुलांबरोबर घेतलेली आहे, तुम्ही आता बघितलीच असेल. आता दुसरा फरक आहे इथं आकृतीमध्ये. इथं आपण मुलांना विचारायचे कशाचं चित्र आहे? गाड्यांचं म्हणजे कार्स. कशाचं चित्र आहे? विमानांचं. कोण जास्त आहे? आता ह्या ठिकाणी काही मुलं चुकू शकतात, सर विमान जास्त आहे असे म्हणले. त्यांना सांगायचं तुम्हाला आता मोजता येत नाही, मग कसं सांगता येईल? तर यांची परस्परांशी जोडी लावायची. कशी लावायची तर आपण बघूया. मुलांना सांगायचं विमानाची आणि गाडीची परस्परांशी एकेकाची जोडी लावा. आता सांगा बरं कोण जास्त आहे? मुलं लगेच सांगेल सर गाडी जास्त आहेत, विमान कमी आहे. म्हणजे या ठिकाणी आपण मुलं निरीक्षणाने सांगू शकतात. सुरुवातीला फरक जास्त ठेवा, नंतर टप्प्याटप्प्याने कमी करा आणि नंतर एकाच एक संगती लावून मुलं मोजू शकतात. मुलांना मोजता यायला लागलं की मुलं मोजून सुद्धा सांगू शकतील. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 या 6 गाड्या आहेत, या 5 आहेत, म्हणजे जास्त आहे. पण केव्हा जेव्हा मोजता येईल? मोजण्याच्या आधी मोजणं शिकवण्याच्या आधी ही कृती आपल्याला करून द्यायची. म्हणून एकाच एक संगतीने आपल्याला पुरी करून द्यायची. मुलांना हे चित्र कशाचे सांगते का? आणि कशाचे? मग याच्यात कोण जास्त आहे कोण कमी सांगता येईल का रे लगेच? वा, आपण शोधूया. बघा इकडे बघा, या गाड्या कोण जास्त कोण कमी आपल्याला कधी कधी सांगता येत नाही. त्यांच्यामध्ये फरक फार कमी असतो. मग काय करायचं की जोडी लावायची. अशी जोडी लावूया, एकाला एक जोडी लावायची आणि कोण जास्त आहे कोण कमी सांगायचं. तू जोड्याला तू कोण जोड्याला तुझ्या स्केच पेनने जोड्याला, याला हे जोड असं, आता याला हे जोड बरोबर, जाऊ याची जोडी याच्याशी लाव बरोबर. याला जोडी आहे का? नाही. लावली गेली जोडी तुझी, मग तुझी पण जोडी लाव. व्हेरी गुड व्हेरी गुड. याला जोडी लागली का? लाव बरोबर बरोबर. हा पेन घे, तर हा पेन घे. हां बरोबर लाव, जोडी लाव त्याला. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. खाली बस, खाली बस खाली. लाव बरोबर 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 लाव लाव लाव. हां आता सांगा कोण जास्त आहे? हां कारण काही उरलं ना. आणि कोण कमी आहे? हां बरोबर. जेव्हा आपल्याला असं कमी जास्त सांगता येत नाही तेव्हा काय करायचं? एकमेकांच्या जोड्या लावायच्या. समजलं? व्हेरी गुड. ANP 2020च्या डॉक्युमेंटमध्ये म्हटलेलं आहे, विशेषतः FLN साठी म्हटलेलं आहे निपुण भारतमध्ये, की हाताळण्यायोग्य साहित्य वापरता आलं पाहिजे. हाताळण्यायोग्य साहित्य खडे पण आहे, जोडो ब्लॉक पण आहे, एकक घन पण आहे, दशक दांडे पण आहे. त्याचा नेमका समयोचित वापर कसा करायचा आपण ठरवलं पाहिजे. आत्ता मुलांना हाताळण्यायोग्य साहित्यामध्ये खड्यांचा वापर कसा करायचा यासाठी कृती दिली आहे.
जितके तितके जेवढे तेवढे यासाठी एक आपण कार्ड तयार करायचं चित्रांचं. प्रत्येक चित्रावर एक एक खडा ठेवायचा. त्याला सांगा मुलं बरोबर प्रत्येक चित्रावर एक एक खडा ठेवतात. असा एक खडा ठेवतात. या ठिकाणी मोजण्याची पूर्वतयारी मुलं करत आहेत. किती सोपी कृती आहे. मुलं सहज याच्यामध्ये सहभागी होतात. मोजण्यासाठी एक एक खडा त्यांना उचलावा लागतो. त्याची ही पूर्वतयारी आहे. या प्रकारच्या जर कृती दिल्या तर बरोबर मुलं एक एक खडा उचलून मोजू लागतील हे नक्की. हे कशाची चित्र आहेत रे. हे सन सूर्य आणि हे फिश आहे मासा. आता काय करायचं आहे चित्रावर एक एक खडा ठेवायचा आपण. असं एक एक खडा ठेवायचा. जमेल तुम्हाला. प्रत्येकाला एक एक कागद देतो. हा एक कागद तुम्ही घे. हा एक कागद तुम्ही तुमच्याकडे खडे आहेत ना. प्रत्येक चित्रावर एक खडा ठेवा. त्याला पटापट करा. ठेव बेटा एक एक. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. ठेवले गेले. ओके. आता मुलांनी प्रत्येक चित्रावर खडा ठेवला होता. आता त्यांना आपल्या चित्रापासून दूर न्यायचे, स्वतंत्र करायचे. कशी पुढची कृती. जितके तितके जेवढे तेवढे. पण कार्डवर जेवढे चित्र आहेत तेवढे खडे खाली चौकोनात ठेवा अशी कृती आहे. म्हणून मग काय करतात खडे घेतात आणि बरोबर जेवढे चित्र आहेत त्याच्यासाठी एक एक खडा ठेवा. या सफरचंदसाठी एक, या सफरचंदसाठी एक, याच्यासाठी एक, याच्यासाठी, या झाडासाठी एक, या झाडासाठी एक, या झाडासाठी एक, या डायनोसॉरसाठी एक, या डायनोसॉरसाठी. अगदी सोपी कृती. आता खडे स्वतंत्रपणे चित्राच्या बाहेर मुलं ठेवतात आणि मुलं मोजण्याची पूर्वतयारी करत आहेत. हे कशाची चित्र आहे. हे अरे हो तुम्हाला डायनोसॉर पण ओळखता आला. व्हेरी गुड. आता काय करायचं तुम्ही या प्रत्येक चित्रावरती खडे ठेवले. आता काय करायचं खडा इथं ठेवता असा लावून या चित्रासाठी या ॲपलसाठी एक खडा, या ॲपलसाठी एक खडा, असं एक एक खडा प्रत्येक चित्रासाठी ठेवायचा. जमेल. ओके. एक एक खडा ठेवायचा. ठीक ठेवा. काही न बोलतो ठेवा. तुला बरोबर लावायचं. आता याच्यासाठी झालंय. अरे वा व्हेरी गुड. चित्रावर खडे ठेवले. चित्राच्या खाली स्वतंत्रपणे खडे ठेवले. आता चित्रासाठी काय करायचं जितके तितके जेवढे तेवढेच. निकष तोच आहे पण कृती थोडा बदल. काय म्हणजे प्रत्येक चित्रासाठी खाली एक ठिपका किंवा रेख काढा. आधी ठिपका काढायची कृती करून घ्यानंतर रेघेची कृती करा. याच्यातून मुलाला लेखनाची पूर्वतयारी होणार आहे. या सफरचंदसाठी एक ठिपका, याच्यासाठी एक ठिपका, याच्यासाठी एक ठिपका, याच्यासाठी एक ठिपका, एक ठिपका, एक ठिपका, एक एक ठिपका मुलं बनवते. पुढे रेषा काढायला सांगायची. याच्यासाठी एक रेषा, याच्यासाठी एक रेषा, याच्यासाठी एक रेषा. म्हणजे जितके तितके जेवढे तेवढे मुलं बरोबर करतात. इतकी सोपी कृती. पेपर पेन्सिल ऍक्टिव्हिटी द्यायची. मुलांना सांगायचं जोड्या लावा. या ठिकाणी आपण त्रिकोण, चौकोन आणि 1, 2, 3 संख्येची चिन्ह दिले. मुलांना या संख्या चिन्हांची अजून ओळख नाही. म्हणजे संख्येची ओळख नाही. हे सुद्धा चित्र आहे आणि हे सुद्धा मुलांसाठी चित्र आहे. मुलं जोडी लावतात. याला हे, याला हे, याला हे, बरोबर मुलं जोडी लावतात. मुलं चुकत नाही. पण मुलांना कृती करण्याची संधी मिळाल्यामुळे मुलांना या 1, 2 किलोमीटर बघण्याची संधी मिळते. मुलांच्या नजरेसमोर त्याची इमेज येते आणि कळत नकळत 1, 2, 3 संख्या चिन्हांचा तुमचा परिचय द्यावा. बघा हे वरती काही चित्र दिलेले आहेत. काही चित्र खाली काही चित्र. खालच्या चित्रांना वरच्या चित्राशी जोडी लागते. आता असे चित्र कुठं दिसते वरती. बरोबर. मग त्याची काय करायची अशी जोडी लावायची. बरोबर. तसंच या चित्राची इथं वरती कुठं असेल तिथं बरोबर असं जोडता येईल तुम्हाला. प्रत्येकाने मी एक कागद देतो. असा हा एक कागद आहे. तुला चला पटापट घ्या. बरोबर
बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता त्याची राहिली जोडी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अरे वा, तुम्ही सर्वांनी बरोबर केलं बा. मग हां, अजून दाखवा बरं. हे वा 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 वा. व्हेरी गुड. तुझी पण जोडी बघूया, तुझी पण जोडी बघूया, तुझी पण जोडी. यानंतर मुलांना प्रत्यक्ष वस्तू मोजायला शिकवायचं, म्हणजे गणनाला सुरुवात करायची. पण त्याआधीही आपण 2 प्रकारची गाणी त्या मुलांच्या कानावरून गेली पाहिजे. त्यांचा कृतीयुक्त सहभागही त्याच्यात असला पाहिजे, याची काळजी घ्यायला पाहिजे. पहिल्या प्रकारचं गाणं कोणतं? संख्यांचा क्रम असणारी गाणी 1 ते 10ची. आपण आधी बघितलं, 1 2 1 2 आमच्या गाडीत येतोय कोण, 1 2 3 4 पाऊस पडतो मुसळधार, या प्रकारची गाणी झाली. आता दुसऱ्या प्रकारचं गाणं कोणतं? तर संख्यानामे वस्तूंचा समूह, म्हणजे कितीपणा किंवा क्वांटिटी, त्याला म्हणतो राशी म्हणतो, यांची सांगड असणारी गाणी. कोणतं गाणं असतं ते तुम्हाला माहीत आहे? कपाला कान 1 हो, पक्ष्यांना पंख 2 हो, रिक्षाला चाके 3 हो, टेबलाला पाय 4 हो, हाताला बोटे 5 हो. हे गाणं माहिती आहे तुम्हाला? हे गाणं मुलांकडून बोलून घ्यायचं. आणि त्याच वेळेस समजा तुम्ही कपाला कान 1 हो म्हटलं तर कपाचं चित्र प्रत्यक्ष दाखवा, त्याचा 1 कान दाखवा. पक्षाला पंख 2 होतं, पक्षाचे पंख दाखवा. किंवा आपल्याला 2 कान होतं, कानाचं चित्र दाखवा 2 कानांचं. रिक्षाला चाकीत तर रिक्षाचं चित्र दाखवा, आणि त्याच्यामध्ये त्याची चाकं 3 स्पष्टपणे दिसले पाहिजे. फोकस कशावर करायचं तर चाकावर फोकस करायचा. टेबलाला पाय 4 होतं, टेबलाचे 4 पाय दिसले पाहिजे त्याच्यामध्ये. हाताला बोटे 5 होतं, हात असा दाखवून चालणार नाही, हात असाच दाखवेल, त्याचे 5 बोटं मोजता आले पाहिजे. या प्रकारचे गाणं त्या मुलांना ऐकवा, त्यांच्याकडून म्हणून घ्या, त्यांचा कृतीयुक्त सहभाग त्याच्यामध्ये घ्या. त्यानंतर प्रत्यक्ष मोजण्याला सुरुवात करण्याच्या पूर्वी 1 आणि अनेक हा समज मुलांना स्पष्ट व्हायला पाहिजे. 1 वस्तू दाखवा आणि जास्त वस्तू ठेवून द्या. त्यांना सांगायची ही 1 वस्तू, अनेक वस्तू. असे 4-5 अनुभव दिले की आपण गणनाला प्रत्यक्ष सुरुवात करू शकतो. त्यानंतर प्रत्यक्ष वस्तू मोजायला शिकवायचं आहे. 5 वस्तू मोजायला शिकवा किंवा 3 वस्तूंपर्यंत वस्तू मोजायला शिकवलं तरी चालेल. यात एक काळजी घ्यायची की तुम्ही ज्या वस्तूंचा समूह घेणार मोजायला, त्याच्या बाजूला एक तरी दुभाजक असा ठेवला पाहिजे. आणि समजा या ठिकाणी तुमच्या वस्तू ठेवलेल्या आहेत, हे वस्तू ठेवले आहेत, तुम्हाला वस्तू मोजून तिकडे न्यायची आहे. समजा आपण सुरुवातीला 3च वस्तू घेऊया. ह्या वस्तू मोजून इकडे ठेवते. 1 2 3 या 3ही वस्तू मोजायच्या आहेत. एकही वस्तू बिगर राहू द्यायची नाही, आणि जी वस्तू मोजली ती पुन्हा मोजायची नाही. ही एक काळजी घ्यायची. ते कसं करायचं, हे मुलं कसं करतात, शिक्षकांनी मुलांकडं कसं करून घ्यायचं हे आपण बघूया. त्याच्यात 3 पायऱ्या. एकदा आधी स्वतः वस्तू मोजून दाखवायच्या, त्यावेळेस मुलांना शांत फक्त निरीक्षण करायला सांगायचं. दुसरं आपल्याबरोबर वस्तू मोजायला सांगायचं. आणि तिसरं मुलांनी स्वतः मोजायचं. म्हणजे आपण सुरुवात करून आपल्या दोघांचा सहभाग ठेवून, तिसरं त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या निरीक्षणाखाली वस्तू मोजून, या 3 स्टेप्स आपण करायला पाहिजे. बघा, इकडे काही वस्तू दिल्यात मुलांनी, आपण यामधून इकडे ठेवणार आहोत. मी जसं मोजतो ते फक्त बघायचं, नंतर तुम्हाला तसंच मोजायचं, त्याच क्रमाने मोजायचं. 1 2 हे झाले, 1 2 3 1 2 3 हे 3 झाले. 4 1 2 3 4 हे 4 झाले. 5 1 2 3 4 5. आता याच वस्तू परत इकडे आणू, ते 5च भरतात का बघू. 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5. आता पटकन बघू. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. जमलं? आधी मी मोजेल, नंतर तुम्ही मोजायचं. 1 करा, 2 3 4 5. बरोबर. आता इकडे 1 2 3 4 5. माझ्या बरोबर करायचं. 1 2 3 4 5. माझ्या बरोबर करायचं. 1 2 3 4
5 बरोबर जमलं ओके. बघितलं हा व्हिडिओ. शिक्षकाने काय केलं आधी वस्तू मोजून दाखवल्या त्याच्यामध्ये हस्त नेत्र आणि उच्चार याच्यामध्ये समन्वय ठेवला. एक बोलताना एक वस्तू उचलली 2 बोलताना तेव्हा 2 वस्तू होणार आहे त्याची काळजी घेतली 3 बोलताना तिसरीच वस्तू उचललेली आहे त्या 3 वस्तू होतील याची काळजी घेतली 4 बोलताना 4थीच वस्तू उचललेली आहे 5 बोलताना 5वीच वस्तू बोललेली आहे उचललेली आहे. ही काळजी आपण घेतली पाहिजे. आता यानंतर एक चित्र आपण तयार करूया जे चित्र मोजायला मुलांना शिकवायचे. चित्र वाचा आपण त्याला म्हणूया. मुलांना सांगायचे किती सफरचंद मोजणार आहे. आता मुलांना ते क्यूब मोजता येत आहे चित्र मोजता यायला लागले आणि मग मुलं म्हणतील बरं 1 सफरचंद हे किती सफरचंद 1 2 सफरचंद 1 2 3 हे 3 सफरचंद हा तिसरा सफरचंद आहे हा 3 नाही 1 2 3 3 सफरचंद 1 2 3 4 4 सफरचंद 1 2 3 4 5 सफरचंद. आता पुढे हत्ती 1 हत्ती 1 2 2 हत्ती 1 2 3 3 हत्ती 1 2 3 4 4 हत्ती. असं आडवंही जायचं उभंही जायचं. 1 सफरचंद 1 हत्ती 1 कुत्रा 1 चांदणी 1 पेन्सिल 2 सफरचंद 2 हत्ती 2 कुत्रे 2 चांदण्या 2 पेन्सिल याप्रमाणे आपण हे चित्र उभं आणि आडवं वाचून घ्या. अचानक मध्येच ॲट्रॅक्टिव्हली कुठलं विचारा हे किती हत्ती आहे ते किती चांदण्या पण असा क्रॉस असं ट्विस्टिंग सुरुवातीलाच नाही करायचं. आधी क्रमानं 1 ते 5 नंतर उभं आणि नंतर परत आडवं परत उभं अशा पद्धतीने जावा आणि नंतर मग मध्ये क्रॉस करून मुलांना ट्विस्टिंगने प्रश्न विचारू शकतात. आता वस्तू नाम आणि वस्तूंचा समूह यांची सांगड होण्यासाठी वर्गातच कृती घ्यायची का तर नाही बाहेर पण आपण कृती करू शकतो. मुलांना गोल गोल ग्राउंडवर फिरायला सांगा आणि त्याला सांगा चला 2चा गट करा 3चा गट करा 4चा गट करा 5चा गट करा 2चा करा 1चा गट करा आणि ते गट करत असताना मुलांची झुंबड उलटे. मग 2चा गट झाला एक मुलगा जादा आला तर त्याला काढायचा प्रयत्न होतो. त्याच्यातून मुलांचा परस्पर परिचय पण होतो आणि वस्तूंचा समूह आणि संख्यानाम यांची सांगड नीट घालता येते. एखादा समूह चुकला तर दुसरी मुलं त्यांना दुरुस्त पण करतात आणि ती दुरुस्त करण्याची संधी आपण दिली पाहिजे. याला तर आपण साध्य मूल्यांकन म्हणतो ना. तर वस्तू मोजण्याची कृती करून घेता येते. जसं तुम्ही आता मणी माळ असेल त्यातल्या मणी मोजून घ्या किंवा टोपलीमध्ये तुम्ही 5 जोडो ब्लॉक ठेवा ते मोजून घ्या. काही कोणत्याही वस्तू घ्या पण त्यांच्या हातात बसता आल्या पाहिजे. एकदम बारीक वस्तू नाही एकदम मोठ्या वस्तूने हाताळण्यायोग्य साहित्य आपण वापरलं पाहिजे. जे निपुण भारतमध्येही म्हटलंय की मुलांना हाताळण्यायोग्य साहित्य द्या. एकदा वस्तू मोजता यायला लागल्या की आता हा एक समूह द्या. हे आपण साधं चित्र घेतलंय चांदण्यांचं. किती चांदण्या आहेत रे 1 2 3 4 हे किती आहे 2 हे किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 चांदण्या. किती सोपं आहे. असं गटागटामध्ये आपण कृती देऊन द्या चित्र ठेवून द्या. मुलांना विचारा हे किती हे किती हे किती सांगणार जमेल मुलांना. आता इथेच न थांबता 1ली 2री 3री 4थीच्या मुलांकडे एक गोष्ट सातत्याने पाहिजे. एका छोट्या डबीमध्ये 5 50 100 चिंचोके हे तेनुसार आपल्या घटकानुसार चिंचोके म्हणा रंगीत खडे म्हणा एक समूह पाहिजे. साधे बटन बिल्ले बाटल्यांचे बूच असं काही असलं तरी चालेल. शक्यतो चिंचोके खडे असले तर हाताळण्यायोग्य होतं आणि ते सहज उपलब्धही असतं. मुलांना सांगायचं चला तुझ्याकडे काही वस्तू समूह आहे ना चिंचोके मला 5 चिंचोके मोजून दे मला 4 चिंचोके मोजून दे मला 10 चिंचोके मोजून दे 10च्या पुढे शिकू लागले तर 12 दे 14 दे. याप्रमाणे मुलगा स्वतः मोजेल आणि मोजताना पण काय करायचे वस्तू समोरून वस्तू काढताना त्याच्या बाजूला घ्यायचं मध्ये दुभाजक ठेवायचं ही मात्र काळजी घ्यायची. ती वस्तू पुन्हा परत मोजली जायला नको आणि कुठली वस्तू मोजायची राहिली नको ही आपण काळजी घेतली पाहिजे. पुढे आता आपण ह्या ठिकाणी मुलांना हे मोजायला सांगू शकतो. हे बदक मोज बरं किती आहेत मुलं सहज मोजतात 1 2 3 4 5 6 7 8 9 हे बदक मोज हे गाडी मोज चित्रावर सुद्धा मोजू शकतो. म्हणजे मूर्ताकडून आपण अर्धमूर्ताकडे आणलेला आहे. आपण मुलांना हे सुद्धा समजू हे किती बोट आहे 1 हे किती बोट आहे 2 हे किती बोट आहे 1 हे किती बोट आहे. अनेक वेळेस ह्या बोटातून मुलं थबकतील कारण त्यांना आपण शिकवताना अनेक वेळेस सहजपणे हा एक बोट शिकवतो पण हा एक बोट हे सांगत नाही. तर हाही अनुभव द्यायला पाहिजे. हे किती बोट आहे मुलं थोडं गोंधळतील थोडं थांबतील आणि मग अरे हां हे 2 बोट आहेत बरं का हे किती बोट आहेत 2 बोट आहेत हे किती बोट आहेत 3 बोट. अशा वेगवेगळ्या कृती आपण मुलांकडून करून घेऊ शकतो आणि त्याचे व्हिडिओसुद्धा आपण आत्ता बघणार आहोत. आता मुलं संख्यानाम बोलायला लागलेली वस्तू मोजायला लागलेली आहेत. आता पुढची पायरी आहे संख्या चिन्हांची ओळख म्हणजे 1 कसा काढायचा 2 कसा काढायचा हे त्याला शिकवण्याची त्याला समजलं तर पाहिजे कोणता आहे की कोणता आहे की 1 आणि 2 ह्या संख्या चिन्ह म्हणजे ज्याला आपण संख्या म्हणतो ती संख्या चिन्ह तर त्याला दिसली पाहिजेत ना. त्यासाठी काय करूया आधी प्रसंग चित्र बघूया. मुलांना विचारायचं हे चित्र कशाचं आहे नाही त्याचं काय काय दिसतंय
झाड दिसतंय, कुत्रा दिसतोय, बदक दिसतोय, विमान दिसतंय, सूर्य दिसतोय. मग किती झाड आहेत रे? आता मुलाला वस्तू मोजता येत आहे, पण त्याचा उपयोग तो आता करेल. एक झाड, जे दुसरं झाड, म्हणजे 2 झाड. विमानं किती आहेत? 1 आणि 2, 2 विमान आहेत. कुत्रा किती आहेत? सर एकच कुत्रा आहे. बदक किती? 1. हरकत नाही. मात्र त्याला पुढं थोडंसं मूल्यमापनाकडे आपण आणूया. आता मुलांना सांगितलं चित्रातील वस्तू मोजा, सांगा. आपण घेतलंय. किती कुत्रे आहेत विचारले, किती झाड आहेत विचारले. आता मुलांना सांगायचे चित्र बघा बरं, हे किती कुत्रे आहेत? सर एकच कुत्रा आहे. म्हणून हे चिन्ह आहे एकच. हे किती बदक आहेत? 1. बरोबर. आता मुलांना विचारायचं विमानं किती आहेत? 2. हे 2 आहेत. फुलपाखरू किती आहेत? 2. हे 2 आहेत. आता या ठिकाणी काय केलं आपण? 1 आणि 2 या दोन्ही संख्यांचा मुलांना संख्या चिन्ह शब्द सांगायचे नाही. याला आपण 1 म्हणतो, याला 2 म्हणतो. ही संख्याच आहे. संख्या चिन्ह आपल्याला समजून घेण्यासाठी. आता मुलाला ह्या ठिकाणी 1 आणि 2 यांची ती तुलना करत आहे. हे 2 विमान आहे आणि हा 1 कुत्रा आहे. ह्याचा फरक त्याला कळतो. म्हणून कोणत्याही संख्या शिकवताना एका वेळेला 2 संख्यांचा परिचय करून द्यावा. एकाचा दृढीकरण होईल, दुसऱ्याचा थोडा परिचय होईल. आणि जेव्हा आपण 3, 4 शिकवणार आहोत तेव्हा 2चा परिचय करून त्या 3चा परिचय करून तेव्हा 3 आणि 4चा एकत्र सुद्धा शिकवतात. एक वेळेला 2 संख्या आपण शिकवल्या पाहिजे, ही काळजी आपण घ्यायला पाहिजे. हे कशाचे चित्र आहे रे? कुत्रा. हे कशाचे चित्र आहे? बदक. हे कशाचे चित्र आहे? एलिफंट. मराठीत काय म्हणता याला? विमान. हे कशाचे चित्र आहे? फुलपाखरू. बरं, आता ऐका. 1 मिनिट, मी ज्याला विचारलं त्याने सांगायचं. हे किती कुत्रे? तू सांग बरं. हे किती बदक आहे? 1. तू सांग रे किती विमान आहे? 2. तू सांग बेटा किती फुलपाखरू आहे? 2. बरं, आता आपण काय करूया, हे संख्येमध्ये कसं लिहितात ते बघूया. हे किती कुत्रे आहेत? 1. मग याला 1 म्हणतात. हा 1 असा काढतात. हे किती आहेत बदक? 1. हे असा 1 काढतात. हे विमानं किती आहेत? 2. म्हणून हा 2 इथं दाखवलेला आहे. ही त्याचं संख्या आहे. हे किती फुलपाखरू आहेत? 3. मोज 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 मोज. 2. किती आहे? 2. मग हे त्याचे 2 काढले. बरोबर. मग आता हे किती आहे? 1. हा किती आहे? 1. हा किती आहे? 2. हा किती आहे? 2. तुम्हाला आता ओळखता येईल का? बघा बरं. हा किती आहे? 2. हा किती आहे? 1. हा किती आहे? 1. हा किती आहे? 2. हे किती बोट आहेत? 1. आणि हे किती बोट आहेत? 1. 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 हे किती बोट आहेत? 2. 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 हे किती बोट आहेत? 1. हे किती बोट आहेत? 2. व्हेरी गुड. हे किती बोट आहेत? 1. आणि हे किती बोट आहेत? 1. हे किती बोट आहेत? 2. हे 1. हे 1. हे 1. हे 2. आता इकडे बघा. हे किती कुत्रे आहेत? 1. तिथे त्याची संख्या दिली बघा. नीट बघा, जवळ जाऊन बघा. दिसते का? हा 1 आहे. हे बदक किती आहेत? 1. म्हणून हा 1 आहे. तिकडे लक्ष दे. हे किती विमान आहेत? 2. म्हणून त्याचा 2 असा काढला आहे. ही त्याची संख्या आहे. हे किती फुलपाखरू आहेत? 2. म्हणून त्याची संख्या 2 अशी काढतात. हां, ओके. आता वस्तू किती आणि त्याचं संख्याचिन्ह कोणतं त्याची 1-2च्या संदर्भात ओळख झाली. आता मूल्यमापन करायचे. हे किती हत्ती आहेत? 1 हत्ती आहे. सफरचंद किती? 2 आहे. आता त्याचं इथं दृढीकरण होत आहे. हा 1 आहे, हे 2 आहे. हा 2 आहे, हा 1 आहे. हे 2 पक्षी आहेत, हे 2. हा चष्मा आहे काय? हे 1. आता मूल्यमापनाची पण आपण संधी द्यायला पाहिजे. म्हणून पुढचं आपण जरा एक कार्ड तयार करूया. आता तेच परिचित चित्र आहे कुत्र्याचं आणि आता मासा थोडासा अपरिचित चित्र, पण आधी 1 ते 5 मध्ये ते आणलेलं आहे. हे किती कुत्रे आहेत? सर एकच कुत्रा आहे. मग त्या चिन्हावर त्या संख्येवर गोल कर. मग मुलगा बरोबर एकावर गोल करायचा. हे किती मासे आहेत? 2. मग हा 1 आहे का? हा 1 आहे. हा 2 आहे का? हा 2 आहे. 2 कोण आहे? हा आहे. मग त्याला गोल कर. इतकं साधं मूल्यमापन झालं. आता हे कार्ड करताना पण काय करायचं? साध्या कार्ड तयार करा. प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवा किंवा त्या लॅमिनेशन करा आणि साध्या स्केच पेनने त्याची ॲक्टिव्हिटी करायला लावा आणि पुसता पण येतं ते पाणी. इकडे बघा. हे किती हत्ती सांग रे बेटा? 1. आणि कसलं चित्र आहे? 2. कशाचं चित्र आहे? ॲपल. किती ॲपल आहेत? 2. मग आता हा हत्ती किती आहे? 1. मग त्याचं हा 1 आहे का? हा 1 आहे. मग त्याला गोल करायचा. हां,
ही किती सफरचंद आहे? इथं जिथं 2 असेल त्याला गोल करायचं. जमेल? तुम्हाला दोघांना देतो मी, तिघांना देतो. करा तसं. हे घे. आता हा ही किती आहे? ती 1. मग हा 1 आहे, त्याला एकाला गोल कर. बरोबर. बरोबर. ही किती सफरचंद आहे? 2 कुठं आहे? 2ला गोल कर. ओके, व्हेरी गुड. झालं? दाखवा, सरांना दाखवा. हां, एकदम जवळून दाखवा. असं इथे किंवा खाली. व्हेरी गुड. बघू द्या बरोबर केलं का तुम्ही? अरे वा, छान. टाळ्या वाजवा. ओके, थँक्यू. आता यापुढे मुलाला थोडीशी रंजक आणि रंगीत आपण कृती दिली. कशी? तर मुलांना सांगायचं संख्या वाचा. किती आहे? 1. मग 1 चित्र रंगव. कोणत्याही रंगाने रंगवलं तरी चालतं. मग मुलगा बरोबर एकच पंचकोन रंगवणार. त्याला पंचकोन याची ओळख करून द्यायची गरज नाही. कळत न कळत करायची ओळख. हे किती येत रे? 2 आहे. मग 2 त्रिकोण रंगव. 2 चित्र रंगव. त्याला त्रिकोण सांगायची गरज नाही, सांगितलं तरी आहे. आणि मग तो 2 बरोबर रंगव. बरोबर? या. आता त्याला परत रेषेकडे आणायचे. संख्या वाचा, तेवढ्या रेखा काढ. किती येते? मग 1 रेख काढ बरं. मुलगा बरोबर रेख काढतो. 1. हे किती आहेत? 2 रेखा काढ. त्या मुलाने अगदी अशा आडव्या रेषा काढल्या तरी चालतील रेखा, हरकत नाही. आता कार्ड बघितलं. आता त्याला सांगायचं कार्ड घे. हे बघ बरं किती आहे? मग 1 चिंचुकी दे. हे 2 किती आहेत? 2. मला चिंचुके 2 कार्ड दाखवा. न बोलता जरा जेवढे कार्ड दाखवेल त्यांचे चिंचुके द्या. किंवा जेवढे कार्ड दाखवेल, जे कार्ड दाखवेल त्या संख्ये एवढे हा बोट वरती कर. म्हणजे आपण समजा 5चं कार्ड दिलं मुलाला, दाखवलं. तुला मस्तपैकी असं फ्लॅग सारखं करायचं. तुला 5चं कार्ड आहे, कितीचं कार्ड आहे? तेवढे बोट वरती कर. एवढे बोटं वरती कर. मग काही मुलं 3-3 बोटं करतील, काही असे करतील. हरकत नाही. आपल्याला काय त्याची व्हरायटी कशी जमते. एकदा तुम्ही व्हरायटी करायला संधी दिली तर प्रत्येक मुलगा वेगवेगळ्या पद्धतीने करेल. कोणी 4-2 करेल. याच्यातून बेरजेची पण पूर्व तयारी होणार. हे किती आहे? मग जेवढी संख्या दिली तेवढ्या रेषा काढायच्या. हे किती? 1 आहे ना? 1 रेषा काढ. हे किती? हां, जेवढे संख्या दिल्या तेवढे रेषा काढायच्या. हां, बरोबर. आणि हे किती आहे? मग 2 रेषा काढ. बरोबर. हां, दाखवा बरं, सरांना दाखवा. बास बास बास. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मुलांना आपल्या वर्गामध्ये 1 ते 10 जर आपण 1 ते 10 पर्यंत शिकवलं असेल तर तेवढे कार्ड आपण तयार केले पाहिजे. साधारणतः असे कार्ड तयार करून द्या. तुम्ही असे सुद्धा करू शकता. त्याला साध्या कुल्फीच्या कड्या खाली लावून द्यायच्या. असे कार्ड करू शकता. जरा वेगळ्या पद्धतीने काही गोल पण करू शकता. काही तुम्ही वेगळा आकार पण घेऊ शकता. असे कार्ड दाखवा आणि मुलांना सांगा हे कार्ड वाचा बरं, हे संख्येचे कार्ड वाचा. शक्यतो आपल्या वर्गामध्ये आणखी एक गोष्ट पाहिजे. आपण 1 ते 10चे हे 5 बाय 5 सेंटीमीटरचं कार्ड, मी साईज सांगतो ती लक्षात ठेवा. 5 बाय 5 सेंटीमीटरकडे 1 ते 10 असे वर्गात लावून ठेवा. ते काढता पाडायला पाहिजे. 11 ते 20 शिकवलं की 1 ते 20 लावून ठेवा. 1 ते 100 पर्यंत हे आपलं वर्षभरात पूर्ण व्हायला पाहिजे. समजा 1 ते 10 शिकवलं गेलं, चला तू 2चं कार्ड काढून आण, तू 4चं काढून आण, 6चं काढून आणलं. तिसऱ्या जगात तू हे कार्ड परत जागेवर लाव. तो जागेवर लावतो की नाही याच्यातून आपल्याला त्याचं मूल्यमापन कळेल. आणि तो क्रमाने त्याचा क्रम निश्चित झाला आहे की नाही. एकानंतर 2 लावतो आणि 3नंतर 4 लावतो की नाही, 5नंतर 6 लावतो की नाही, हे पण आपल्याला लक्षात येणार आहे. म्हणजे साहित्य आधारित मूल्यमापन पण आपल्याला करता येणार आहे. त्याची नोंद पण आपल्या करता येईल. मुलांचं संख्यानाची समज झाली की नाही आपल्याला. आता संख्या पकडील क्रमाने संख्या वाचा. 1 मुलाला बोट घेऊन 3, 4, 5, 9 पर्यंत, 10 पर्यंत पण घेता येईल. नंतर मुलाला उलट वाचायला सांगायचं. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 9 हे पण उलट वाचायला सांगायचं. आता मुलं सांगायचं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तुम्ही एखादी संख्या नंतर स्किप पण करू शकता, काढून टाकू शकता. समजा ही संख्या तुम्ही काढून टाकली आणि मुलांनी इथं हे नसेल समजा आणि मुलाने 5 नंतर 6 वाचली पण तोच थांबला नाही, हे 7 आहे. तर त्याला एकदा संख्या चिन्हांचा आता परिचय झाला. थोडंसं मुलाला थोडंसं संभ्रमात पण टाकायचं, द्वंद्व निर्माण करायचं. त्याला आठवता आलं पाहिजे आपण काय शिकवलं. थोडं प्रश्न पण उभे राहिले पाहिजे, थोडी समस्या आली पाहिजे. त्याच्यातूनच मुलांचं लर्निंग होणार आहे. कुठेतरी काहीतरी आपले स्किप करत चला, झाकून ठेवत चला, मुलगा बरोबर ते ओळखते. अशा प्रकारे 1 ते 10ची आपली तयारी मुलं करू शकतात. 1 ते जास्त झाले की मग 11 ते 20, 21 ते 30 याप्रमाणे पण मुलांना आपण शिकवू शकतो. आता मोजता येईल. तू सांग बेटा वाच. हां, 1, 2, 3, 4, 5, 6,
हं. 10. आता तू वाच. 1 2 3 4 5 8. 8 आहे. थांब 8 वाटव काय बरं एक दोन बोल हे बोल हां बरं हां मराठीत सांग ना. 1 2 3 4 5 हां तू सांग. 6 हां 7. आता हे सांग. 1 2 3 4 5 7. 7 नाही म्हणायचं 7 म्हणायचं 7. 8 9 10. आता परत वाच. 1 2 3 4 5 हां 7. 7 हां तू वाच. 1 एक नाही म्हणायचं 1. 1 2 3 4 5 7 हां 7 8 9 10. 10 ओके चला. हां काय नाही आहे 6 6 नाही बरोबर. आता आपण फोकस केलं होतं 1 ते 9 आणि फक्त स्वतंत्र आपण पट्टे दिले होते. आता आपण 1 ते 9 घेणार आहोत पण त्याच्यामध्ये आकडे थोडेसे आपण काय म्हणते त्याला आपण ॲट रँडम पद्धतीने टाकलेले नंतर इथं कसं आहे वाच बरं 1 हे वाच हे क्रमाने. इथं थोडा क्रम बदलला आहे 2 3 5. इथं थोडा क्रम बदललेला आहे हा क्रम बदललेला आहे हे वेगवेगळ्या क्रमाने असं हे वाच बरं 1 हे किती 9 इथं 8 6 4. मुलाला थोडा वेळ लागेल समजा हे त्याला आपण सांगितलं हे किती मोज हे किती नाही ओळखता आलं त्याला इकडं न्यायचं 1 2 3 4 4 मग हा किती आहे 4. कारण हा क्रम त्याचा पक्का लक्षात येईल. क्रमाने मुलं अनेक वेळेस बघा 1 ते 100 पर्यंत सलग पाठ असतं पण 55 पाशी थांबला मुलगा आणि 55 आपण एकदम विचारलं 55 नंतर किती तो एका बाजूला सुरुवात कारण त्याला त्याचा क्रम माहिती असतो. त्याला त्याचा 1 ते 9चा क्रम माहीत आहे म्हणून त्याला ते ज्यावेळेस येणार नाही त्यावेळेस त्याला परत दिलेलं 1 2 3 4. मग हे किती आहे 4. हे काय आहे तो बघतो अरे सारखं आहे ना. आणि पण बघा संख्या चिन्हांची जोडी लावून त्याला संख्या चिन्ह शिकवले नव्हते ते त्याला ती कृती त्यासाठी लागू होती. समजलं हे ओळखलं तर तुम्हाला. आता आपण 5 पर्यंत शिकलो 5 वस्तू मोजल्या 5 पर्यंत संख्या काढायला शिकलो आपण. आता ओळखायच्या आहेत त्या. हे किती आहे 1 आहे. तू सांग हे किती आहे 2 हे हे तू सांग 1 2 3 4 5. तू वाच जोरात. 5 4 हां 3 हां सांग तू सांग 2 हां हे 1. आता तू सांग हे किती आहे 1 2. हां बरोबर हे किती आहे 5 हे 1 हां तू सांग हे किती आहे 4 हे किती बरोबर आठव हां हे किती आहे 3. हे किती आहे 3 बरोबर. तू सांग रे किती आहे हे किती आहे बरं हां हे किती आहे जोरात बोल. 5 हे किती आहे 1 हे किती आहे 2 हां हे किती आहे तू सांग 4 हां 1 2 5 3 हां तू वाच रे 2 3 हां 4 हां थांब हे किती आहे हां बरोबर 4 4 बरोबर आहे किती 3 जरा पटापट सांगणार तू आता हां हे वाच हां हां 2 3 4 5 1 2 3 4 जोरात बोल हां 1 अरे हां किती आहे परत वाच परत सांग हे किती आहे मग 4 आणि हे किती आहे 5 हां वाच 5 हां 4 हां 3 हां 2 1 बरोबर काय आता तू वाच हां परत हां 5 हां 1 हां सांग 4 आणि हे 3 आणि हे 3 हां 5 हां परत वाच 3 4 5 1 2 4 हां तू सांग 4 आता तू सांग 4 हां 1 हां 2 5 3 आता तू कुठं पण पेन ठेवायचं याला विचारायचं हां थांब तू सांग रे हां
कुठे पेन ठेवायचं? हां 5 हां हां बरोबर बरोबर 2 हां हे 3 हां 4 आता कुठे पेन ठेवलं? कुठे ठेवलं? 4 हं. 3 बरं व्हेरी गुड. चला टाळ्या वाजवा. आता शून्याचा परिचय आपण कसा करायचा ते बघूया. 1 ते 5 शिकवल्यानंतरही शून्याचा परिचय करून देता येतो आणि 1 ते 9चा परिचय करून दिल्यानंतर पण शून्याचा परिचय करून देतो की 1 ते 10चा परिचय दिला तर शून्याचा परिचय करून देता. तुम्हाला जे पडेल त्या पद्धतीने करा. आपण काही गाणे तुम्हाला माहिती 9 बाय चिमण्या एक गेली उडत राहिल्या हे वेगळे चित्र दाखवा. चित्र दाखवल्याने काय होणार आहे? मुलांना कळतं अरे हां हे बरोबर आहे. म्हणजे या चिमण्या टाकलेल्या आहेत आपण 2 3 चिमण्या 4 5 6 7 8 9 9 बाय चिमण्या एक गेली उडून आणि मग नंतर तो मुलगा म्हणतो हां ठीक आहे. किती उरल्या? 1 2 3 4 5 6 7 8 8 बाय चिमण्या एक गेली उडून उरल्या 7 आणि हे सगळं जेव्हा जाईल 6 बाय चिमण्या एक गेली उडून 5 बाय चिमण्या एक गेली उडून 2 बाय चिमण्या एक गेली उडून उरली 1 बाय चिमण्या किती उरल्या? 0. काही चिमणी उरली नाही म्हणजे 0 हा सोबत करून द्या की समजून द्या. किंवा मुलांना सांगा हात वरती करा. 1 टाळी वाजवा, आता 2 वाजवा, आता 3 टाळ्या वाजवा, 4 टाळ्या वाजवा, 5 वाजवा. रिव्हर्स घ्या 10 पर्यंत जा. 10 9 8 किंवा 5 4 3 2 1 टाळी वाजवा, 0 टाळी वाजवा. एखादा मुलगा सहज टाळी वाजवून जातो तो त्याला कळते की टाळी कमी करायची नंतर 1 कमी केली म्हणजे 0 त्याला समजलेलं असतं. या पद्धतीने मूल्यमापन करता येतं. या पद्धतीने शून्याचा संबोधन समजून घेता येतो. परिचय सोप्या पद्धतीने कसा करायचा? 5 खडे ठेवा. आता त्याला सांगायचं 1 खडा कमी करून 4 खडे ठेवू, त्याच्यापेक्षा 1 कमी ठेवू, त्याच्यापेक्षा 1 कमी ठेवू. तो बरोबर एकाशी खडा ठेवतो आणि 1 जेवढे खडे तेवढे ठेव 1 कमी करून टाक. जेवढे खडे तेवढे खडे ठेव 1 कमी करून टाक. आता जेवढा खडा ठेवला त्याने आणि तो परत तो उचलून घेईल. किती उरले? 0 खडे. या पद्धतीने मुलांना जाता येतं. आता संख्या लेखन कसं करायचं तर तेही मुलांना शिकवलं पाहिजे. गाणं म्हणतात गोल काढूया त्याला रेग होडूया झालेल्या संख्येला 1 म्हणूया. गोल काढूया त्याला रेग ओढूया झालेल्या संख्येला 1 म्हणूया. अर्धी वाटी काढूया आडवी रेग ओढूया झालेल्या संख्या 2 म्हणूया. हे गाणं आपण घेतच असतात पण आपण हवेत सुद्धा ही संख्या काढून दाखवली पाहिजे. म्हणजे असा 1 काढा असा 2 काढा. आता बघा हे मी मुलांच्या अँगलने बोलत आहे. यालाच विद्यार्थी घेतले होता. आपण असा 1 काढला तर मुलं उलटा 1 काढतात. आपण असा 2 काढला आपल्या दृष्टीने मुलं उलटा 2 काढतात. म्हणून 1 असा हवेत करा, असा करून दाखवा, असा करा की यासाठी मुलांना आता सांगा डोळे बंद करा आणि 1 कसा काढणार हवेमध्ये कृती करा. बघा मुलं बरोबर असं करतात किंवा मुलं असं करतात. अशी बरोबर कृती मुलं करतात. हे मुलांकडून करून घेतलं की मुलं घरी सुद्धा कृती करू शकतील. बरोबर या नंतर आता मुलांना सांगायचं चला मी सांगतो तसं वहीमध्ये 1 लिहा 2 लिहा 3 लिहा आधी क्रमाने लिहायला सांगा. नंतर 2 लिहा 5 लिहा. ॲट रँडम पण आपण संख्या सांगू शकतो. आता 10ची ओळख करून द्यायची. यासाठी आपल्या गणित पेटीमध्ये असलेले दशक दांडे सगळ्यात महत्त्वाचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे छोटे छोटे क्यूब असतात आपण त्या व्हिडिओमध्ये बघितले. ते घन एक मोजत जायचं. 1 हे 2 झाले 3 झाले 10 झाले की दशक दांडा काढायचा आणि त्याची तुलना करू. हे 10 दशक हे 10 सुटे आणि 1 दशक दांडा दोघी सारखे आहेत ना. मग 1 दशक दांडा म्हणजे 10 सुटे म्हणजे 1 दशक. हे त्याला सहज समजतं. तुम्ही नाणी आणि नोटांच्या माध्यमातून शिकवू शकता. पण सगळ्यात आधी याच्या साहाय्याने जर शिकवलं तर मुलांना अधिक समजतं. हा वस्तुसमूह पण शिकवू शकते. हा वस्तुसमूह पण शिकवू शकतो. दशकाची ओळख झाली म्हणजे आपला 1 ते 10 पूर्ण झालं. त्यानंतर असंच 11 ते 20 11 ते 20 साठी सुद्धा काय करायचं आहे ते नेमकं काय समजून घ्यायचं आपण बघूया. आता संख्या नाम म्हणजे 1 2 3 आपण जे बोलतो ते हे संख्या चिन्ह याला मुलं संख्या म्हणतात. आपण ही संख्या म्हणूया आणि या वस्तू आहे. हा 1 हे 1 हे 2 हे 3 हे संख्या नाम आहे. हे पण आपण 10 पर्यंत लिहून दाखवा जेणेकरून मुलाला पहिली असेल दुसरी असेल त्या पण कितीपर्यंत जे संख्या नाम होईल त्याने अक्षरी लिहिले पाहिजे. हे पण आपण अभ्यासक्रमात बघून समजून घ्या त्याप्रमाणे शिकवा. यानंतर तुम्हाला आत्ताच बोलतो की 5 बाय 5 सेंटीमीटर कार्ड काढा तयार करा. त्याच्यावर 5 लिहून घ्या. आता त्याच्या मागच्या बाजूला तुम्ही 5 वस्तू काढा आणि त्या हे घ्या किंवा असे कार्ड तयार करा. त्याच्यावर पुढे समजा 5 आहे मागच्या बाजूला
आपण 5 वस्तू काढून ठेवल्या आणि इथेच 5 पण लिहून ठेवले तरी चालणार आहे, किंवा इथेच 5 लिहिलं तरी चालणार. कोणते वजन करा म्हणजे तिन्ही गोष्टी एका कार्डवर मागच्या आणि पुढच्या वजने होऊ शकतो. आणि असे कार्ड आपले वर्गात लावले पाहिजे. जे आधी कार्ड तयार केलं संख्यांचं ते संख्या नावासाठी वस्तूंसाठी वापरता येणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं दशकाची ओळख म्हणजे 10 पर्यंतची ओळख झाली. 1 ते 10ची, 1 ते 9 नंतर दशक म्हणजे अशी 1 ते 10ची ओळख झाली. 11-12 पासून थोडं मुलांना जड जायला लागतं आणि 20-21 पासून पण जड लागतं. आपण आता 11-12 कसं केलं? 11 म्हणजे काय हे मुलांसाठी नाही, तुम्हाला समजून घेतो. 11 हा 12 हा 13 इथं 12 का फरक होणार. 11 12 13 या पद्धतीने शिकवा. माझी बॉडी लँग्वेज बघा, मी बोर्ड कुठे 11 12 13 14 15 म्हणजे मुलांना कळतं 1 11 हा 1 आहे. 12 एकदम हे 12 कोणते असतात रे काढून दाखव बरं. मग 12 म्हटलं त्याच्या लक्षात येईल की 12 म्हणजे 2 आहे आणि पुढे सरदी करून बोट ठेवलं तर तो 1 होता. 13 कसा रे? मग 13 म्हणजे ते म्हणजे 3 आणि 1 पुढे होता 13 असं पटकन समजेल. 14 15 5 आणि 16 17 18 इथपर्यंत आपलं सफिशियंट. हे मुलांना समजून सांगा. समजून म्हणजे हे हा तक्ता त्यांना वर्गात लावून दाखवायची गरज नाही. हे शिकवताना 11 12 13 14 15 16 17 18 3-3चे टप्पे करा. 11 12 13 हे झालं की 14 15 16 नंतर मग 2 17 18 असं 2-2 3-3चा क्रम करून शिका. किंवा सुरुवातीला 11 12 जरी समजून दिला तरी मुलांना कळून जातात 11 आणि 12 याचा फरक. मग सांग रे कोणते 11चे का 12चे मुलं सहज सांगू शकतात. इथपर्यंत जर त्यांचा 18 पर्यंतचा प्रवास सोपा झाला तर 19 पासून 100 पर्यंतचा प्रवास त्यांचा लक्षात ठेवा. 19 पासून 100 पर्यंतचा प्रवास सोपा होतो, पण 18 पर्यंतचा प्रवास त्यांना अतिशय साहित्याच्या आधारे हाताळणयोग्य साहित्याच्या आधारे सोप्या पद्धतीने रंजक पद्धतीने आनंददायी पद्धतीने जर करून दिला तर मुलांना गणिताचा प्रवास नक्कीच सोपा होतो.